हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. छान अशी दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो शनिवारचा आहे आणि थोडा शुक्रवारचा देखील घेतलेला आहे. जोडून असा दोन्ही असणार आहे. तर आज उपवासाची जी काही खिचडी करते तीच करायला घेतलेली आहे. शाबू नेहमीप्रमाणे शाबू आणि शेंगदाणे खातात. छान खिचडी झाली. सकाळी मुलाला डबासुद्धा करून दिलाय आणि चपाती भाजी तर सकाळीच झाली होती. आता लोटून फरशी पुसून वगैरे सगळं माझं आवरलेलं आहे. तर मुलाला उठवण्यासाठी आले होते बेडरूममध्ये. किती हक्का मारल्या तरी त्याला डोळ्यात एवढी गडद झोप आहे, तो अजिबात ना एवढं हे करायला लागलाय. आणि मिस्टरांना पण सोडून यायचं आहे कॉलेजवर. तर पसारा बघू शकताय, बेडरूम आवरायची आहे अजून. सकाळी उठल्यावर आंघोळ करून मी किचनमध्ये जी जाते ते आत्ताच आले. आत्ता 8:30 वाजलेले आहेत. मुलग्याचा डब्बा वगैरे झालाय, मिस्टरांची खिचडी झाल्या, सगळं माझं तसं तर आवरलेलं आहे. फक्त भात तेवढाच नंतर करणार आहे. आता आंघोळ व्हायला मिस्टरांचे हात तर काय उठेना, म्हणून म्हटलं बाहेर फुलं कोणकोणती आल्यात हे सुद्धा बघूया. पाऊस भरपूर पडून गेलाय त्यामुळे सगळं ओलं ओलं झालंय, पण फ्रेश वातावरण बघू शकताय. खूप सुंदर वाटत होतं आणि कमळाचं फूल बघितल्यानंतर एकदम फ्रेश झाले मी. सकाळपासून उठल्यापासून जो काय कंटाळा आल्यासारखा झाला होता थोडाफार, त्यामुळे स्ट्रेस जरा गेल्यासारखं झालं. कारण सकाळी सकाळी उठायचं आणि पटपट डबे आवरायचे, नाश्ता करायचा, एकदम मला स्ट्रेस आल्यासारखं होतं. इतरांना पण होत असेल, कदाचित नसेल. किती लवकर उठलं तरी वेळ व्हायचा, जिथे वेळ होणार तिथे वेळ होतोच. असं काय मी म्हणत नाही की लवकर उठलं की लवकर आवरणार. लवकर आवरते तर खरं, पण थोडा वेळ झाल्यासारखं का वाटते प्रत्येक वेळेला काय माहीत. तर छान असं आता म्हटलं उठू देतो काय तोपर्यंत, का म्हटलं लोटून वगैरे झाडून घेऊया. आणि झाडून वगैरे झाले की परत आता अंघोळ होईल. आणि मिस्टर देवपूजा म्हणजे दिवाबत्ती वगैरेच करतात. त्यानंतर मग त्यांना चहा वगैरे दिलं की मग ते थोडं एक रेस्ट घेतात 15 मिनिटांनी, मग जातात. 9:30 वाजता त्यांचं कॉलेज असतं. एकदा 9:30ला गेले की 1लाच जेवायला येतात. आता दुपारच्या जेवणाचीच तयारी चालू होती इथे. आता धुणं वगैरे सगळं धुवून मी वरती टेरेसवरती वाळत घातलेलं आहे. आणि पाऊस पडतोय त्यामुळे तिथला तर घेता येईना मला वाळत टाकतानाचा व्हिडिओ. मग आता जेव्हा हे होईल, ऊन पडेल, कोरडं होईल, तेव्हाच वरचा मी व्हिडिओ शूट करणार असं ठरवलंय. आता थोडा बारीक बारीक होता तितक्यातच घालून आले आहे वरती. आणि वर कसं हे आहे, सोलर पॅनलचे हे असल्यामुळे त्याच्या खाली छान अशी वाळतात कपडे. ते एक फायदा झाला सोलरच्या ह्याचा. तर दुपारी मला इथे हे करायचे आहेत बुंदीचे लाडू, त्याचा पाक धरण्यासाठी मी घेतलाय बघा. असं घट्ट एकदम झालं. एक तार यायला लागली की जवळून पण दाखवते. आता घट्ट एकसारखी तार आली की आपल्या बुंदीच्या लाडवाची जी काय हे आहे पाक आहे तो तयार होतो. तर जवळून दाखवलं मधासारखं बघा, असं तार आल्यासारखं व्हायला. एकदम शेवटच्या ह्याला तार आल्यासारखं झालं की गॅस बंद करायचा. तर ही बुंदी थोडीफार मध्ये लाडू केली होते त्यातलीच राहिली होती. म्हटलं जरा आत्ताच करून टाकूया, मुलं पण आता शाळा वगैरे चालू झाल्यात, आल्यानंतर खायला काहीतरी मागतात. म्हटलं दुपारच्या वेळेत हे करूया. आणि करून ठेवले की मग आठवडा जाईल ह्याच्यावरती, मग पुढच्या आठवड्यात दुसरं काहीतरी करता येईल म्हटलं. तर छान असं पाकात मुरण्यासाठी मी ठेवताना काय झालं, थोडासा पाक घट्ट एकदम झाला आणि पातळ. मला थोडंसं बुंदी त्यात मुरायसाठी काय पाणी अजून पाहिजे होतं, मावत होतं पाणी. पाणी कमी घातल्यामुळे थोडं एकदम त्या बुंदी हे झाल्या. म्हणून म्हटलं आता थोडंसं काय करूया, साखर पाणी करण्यासाठी मी गॅसवर ठेवलं. एक अर्धी वाटी होईल एवढं साखर पाणी ठेवलंय. त्यामध्ये ओतले की म्हणजे बुंदी मुरून जाईल एक 5 ते 10 मिनिटात. आणि लगेच वळायला सुद्धा घेणार, एवढं काही वेळ लागत नाही, पटकन होऊन जातात बुंदीचे लाडू. इतर लाडू कसे रव्याचे किंवा बेसनचे तर त्याला भाजायला बराच वेळ जातो, पण बुंदीच्या लाडवाचं तसं काय नाही. एकदा पाक बनवला की त्यात मुरवत घातलं की अर्ध्या तासात तर हे लाडू बांधायला येतात. रव्याचं कसं 1 तास लागेल, 2 तास लागेल, 3-4 तास लागतील, काही सांगता येत नाही. पण हे बेस्ट वाटतं मला, हा लाडू बनवायला एकदम पटकन होऊन जातो. तर जी काय आता उरली होती बुंदी ती सुद्धा त्यामध्ये ॲड केली
आणि बघत होते मी, अंदाज घेत होते की आता ह्याच्यामध्ये मावत्या का नाही किंवा पाक कमी पडलाय का असं वाटलं थोडा वेळ, पण नाही, व्यवस्थित झाला होता. आणि व्यवस्थित मी हलवणार जेणेकरून पाकात सगळ्या आपली बुंदी पण मुरली पाहिजे, कुठेही कोरडं राहता कामा नये. ते एक अर्धा तास असंच ठेवणार. त्यानंतर लगेच मी बांधून घेतले लाडू. छान झालेत, अर्धा किलोचे भरपूर झाले होते. आता इकडे संध्याकाळी मला पनीरची भाजी बनवायची होती, तर आजची जरा थोडीशी रेसिपी वेगळी आहे. तर ह्यामध्ये मी बदाम घालून हे बनवणार आहे ग्रेव्ही. तर कांदा, आलं, लसूण, टोमॅटो आणि बदामसुद्धा त्यामध्ये घातले. इतर वेळेस कसं काजू टाकते किंवा शेंगदाणे टाकते अगदीच काय नसलं तर. तर आज माझे बदाम होते, म्हणलं बदामची ग्रेव्ही कशी होत्या बघायचं होतं मला. आणि बघू शकता पाणी घातले. आता थोडं वाटलं मी ते गार झाल्यानंतर आणि तेलावरती ते मिश्रण टाकलं. तर ह्याच्यामध्ये तिखट, 2 प्रकारचे तिखट घातल्यात, कोल्हापुरी तिखट आणि बुक्का. मीठ मोठं पण घातले आणि बारीक पण घातले. कसुरी मेथी आणि गरम मसाला सुहाणाचा प्लस जो काही चिकन करीचा मसाला असतो तो ॲड केला आहे. आणि पनीर छान तळून घेतले आणि त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. एक 5 मिनटं उकळी आणण्यासाठी ठेवणार आणि छान अशी आपली पनीरची भाजी तयार झाली आहे.